मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशी एखादी मुलगी नक्कीच असते जिच्याशी आपण तासनतास बोलतो. ती तुमच्याशी खूप मनमोकळेपणाने वागते, कधी कधी रागवते तर कधी विनाकारण तुमची ओढ काढते. अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न येतो, तिला माझ्याबद्दल नक्की काय वाटतंय? आणि आपण विचारायला घाबरतो, कारण जर तिने नकार दिला तर आपली मैत्रीसुद्धा तुटेल अशी भीती आपल्याला वाटते. पण सायकोलॉजी असं सांगते की मुली कधीच थेटपणे आपल्या भावना बोलून दाखवत नाहीत. त्याऐवजी त्या काही खास इशारे देतात. आजच्या या खास भागात आपण अशा 10 इशाऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे समजून घेतले तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आरसा स्पष्ट दिसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील माहिती तुमच्या नात्यातील गुंतागुंत कायमची सोडवू शकते. पॉइंट 1. नजरेचा खेळ आणि गुपित ओढ. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा इशारा असतो तो म्हणजे नजरेचा खेळ. जेव्हा आपण कोणाकडे आकर्षित होतो तेव्हा आपले डोळे आपल्या मनाचं गुपित उघड करतात. जर ती मुलगी तुमच्याकडे सतत बघत असेल पण तुम्ही तिच्याकडे पाहिल्यावर ती नजर लगेच चोरत असेल तर हे लाजाळूपणाचं आणि आकर्षणाचं लक्षण आहे. सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे बघून खाली बघत असेल आणि हलकं स्मित हास्य करत असेल तर याचा अर्थ तिच्या मनात तुमच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे. बोलताना जर तिची नजर तुमच्या डोळ्यांमध्ये स्थिरावत असेल तर समजा की तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या पूर्णपणे गुंतलेली आहे. पॉइंट 2. केसांशी खेळणे आणि हालचाली. दुसरा पॉइंट आहे तिच्या शरीराची हालचाल, विशेषत तिचे केस. तुम्ही कधी नोटीस केले का? जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती वारंवार तिचे केस नीट करते किंवा केसांच्या बटांशी खेळते. हे का होतं माहिती आहे? कारण तुमच्यासमोर असताना ती थोडी नर्वस असते आणि तिला वाटतं की तिने तुमच्यासमोर सर्वात सुंदर दिसावं. जेव्हा एखादी मुलगी तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत असते तेव्हा तिचं शरीर अशा छोट्या छोट्या हालचालींमधून तिची पसंती दर्शवत असते. याला आपण सबकॉन्शियस सिग्नल म्हणतो, जे ती स्वतःहून करत नाही तर तिचं मन तिच्याकडून करून घेत असतं. पॉइंट 3. तुमची नक्कल करणे. तिसरा इशारा थोडा वेगळा पण खूप खात्रीशीर आहे. याला सायकोलॉजीमध्ये मिररिंग म्हणतात. म्हणजे जर तुम्ही बोलताना ज्या पद्धतीने हात हलवताय किंवा ज्या स्टाईलमध्ये बसला आहात, ती मुलगीसुद्धा नकळतपणे तसंच करायला लागते. उदाहरणार्थ, तुम्ही कॉफीचा मग उचलला तर ती सुद्धा लगेच तिचा कप उचलते. असं तेव्हाच होतं जेव्हा दोन व्यक्तींच्या मनाच्या तारा एकमेकांशी जुळलेल्या असतात. तिला तुमच्याशी इतकं कनेक्टेड वाटतं की तिचं शरीर तुमच्या हालचालीची नक्कल करायला लागतं. हे आकर्षणाचं एक खूप मोठं लक्षण आहे, जे 99% मुलं ओळखू शकत नाहीत. पॉइंट 4. छोट्या गोष्टींची काळजी आणि आठवण. चौथा इशारा म्हणजे तुमची काळजी घेणं. बघा, मित्रमैत्रिणी तर खूप असतात, पण जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवते. तुम्ही गेल्या आठवड्यात सहज बोललात असाल की तुम्हाला अमुक गोष्ट आवडते आणि ती गोष्ट तिने लक्षात ठेवून तुमच्यासाठी काहीतरी केलं तर समजा की ती तुमच्यावर खूप लक्ष देते. तू जेवलास का? तुला बरं वाटतंय का? घरी पोचल्यावर मेसेज कर. हे साधे वाटणारे प्रश्न फक्त तीच मुलगी विचारते जिला तुमची मनापासून ओढ असते. तिच्यासाठी तुम्ही फक्त एक मित्र नसून एक खास व्यक्ती असता. पॉइंट 5. मुद्दाम जवळ येण्याचा प्रयत्न. 5वा इशारा आहे फिजिकल प्रॉक्सिमिटी, म्हणजेच तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न. जर ती मुलगी तुमच्याशी बोलताना तुमच्या खांद्याला किंवा हाताला सहज स्पर्श करत असेल किंवा चालताना तुमच्या अगदी जवळून चालत असेल तर तिला तुमच्या सहवासात खूप सुरक्षित वाटतंय. मुली सहसा कोणालाही त्यांच्या इतक्या जवळ येऊ देत नाही, पण जर ती स्वतःहून तुमच्या जवळ येते तर याचा अर्थ तिला तुमच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण आहे. हा स्पर्श खूप काही सांगून जातो, फक्त तो ओळखण्याची नजर तुमच्याकडे हवी. पॉइंट 6. सोशल मीडियावरील तिचं वागणं. 6वा इशारा आपल्या सोशल मीडियावर मिळतो. जर ती तुमच्या प्रत्येक पोस्टवर किंवा स्टोरीवर सर्वात आधी रिप्लाय देते
किंवा जुन्या फोटोंना लाईक करते तर याचा अर्थ ती तुमच्या प्रोफाईलवर वेळ घालवते. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं आणि विषय संपलेला असतानाही मुद्दाम नवीन विषय काढून बोलणं हे लक्षण आहे की तिला तुमच्याशी बोलणं कधीच थांबवायचं नाही आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे मेसेजचे फक्त शिष्टाचार नसून हे एक प्रकारचं प्रेम व्यक्त करणं आहे. पॉइंट 7, फक्त तुमच्यासाठी खास टोपण नाव. आणि 7वा इशारा म्हणजे तिने तुमच्यासाठी ठेवलेलं एखादं खास नाव. जर ती सर्वांसमोर तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारते पण जेव्हा तुम्ही दोघंच असता तेव्हा ती तुम्हाला कोणत्या तरी वेगळ्याच नावाने हाक मारते तर तुम्ही तिच्यासाठी खूप स्पेशल आहात. हे नाव फक्त तुमच्या दोघांमधलं एक सिक्रेट असतं जे तुमच्या नात्यातील जवळीक वाढवतं. हा इशारा खूप गोड असतो आणि तो थेट हृदयाशी जोडलेला असतो. पॉइंट 9, दुसऱ्या मुलीचा उल्लेख केल्यावर तिची प्रतिक्रिया. 9वा इशारा म्हणजे तिची जळजळ किंवा पॉझिटिव्हनेस. मित्रांनो, सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपल्याला ती व्यक्ती दुसऱ्या कोणाशी तरी जास्त जवळकी साधताना बघवत नाही. जर तुम्ही बोलता बोलता मुद्दामून दुसऱ्या कोणत्याच मुलीचं कौतुक केलं किंवा म्हटलं की ती मुलगी किती छान दिसते आणि जर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच बदलले, ती थोडी गप्प झाली किंवा चिडून बोलू लागली तर समजा तिच्या मनात तुमच्यासाठी 100% प्रेमाची जागा आहे. तिला तुम्हाला कोणासोबत शेअर करायची भीती वाटते. हा इशारा ओळखणं खूप सोपं आहे कारण मुली त्यांच्या आवडीच्या मुलाबाबत खूप हळव्या असतात. पॉइंट 10, तुमच्या फ्युचर प्लॅन्समध्ये तिचं स्थान. 10वा आणि सर्वात शेवटचा पण सर्वात मोठा इशारा म्हणजे भविष्याबद्दलचे बोलणे. जर ती मुलगी तुमच्याशी बोलताना मी ऐवजी आपण असा शब्द वापरत असेल तर याचा अर्थ तिने तिच्या भविष्यात तुमचं स्थान आधीच निश्चित केलं आहे. आपण तिथे फिरायला जाऊया, आपण हे करूया असे शब्द ती तेव्हाच वापरते जेव्हा तिला तुमच्यासोबत आयुष्य घालवायची इच्छा असते. ती तुमच्या करिअरबद्दल विचारते, तुमच्या स्वप्नांबद्दल विचारते आणि त्यात तुम्हाला साथ देण्याची तयारी दाखवते. जर एखादी मुलगी तुमच्या भविष्याचा इतका रस घेत असेल तर मित्रांनो, हा केवळ मैत्रीचा इशारा नसून ते लग्नापर्यंत जाण्याचं प्रेम असू शकतं. तर मित्रांनो, हे होते ते 10 खास इशारे जे मनाची गुपिते उलगडतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यातले 5 पेक्षा जास्त इशारे मिळाले असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात. पण लक्षात ठेवा, घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला वेळ द्या आणि तुमचे विचारसुद्धा तितक्याच स्पष्टपणे मांडा. जसं की या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणता पॉईंट तुमच्या आयुष्यातील मिळता जुळता आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा मिळते. चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करून त्याचीही मदत करा. काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर समजून घ्या.